क्वेश्चन इज वाय डोंट मेन शो देअर इमोशन्स. मेन डू शो देअर इमोशन्स, फक्त कसं आहे ना, दे आर कंडिशन डिफरंटली. इट इज डिफरंट फ्रॉम वुमेन. पोरींपेक्षा जरा असं वेगळं आहे. लहानपणापासूनच फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील किंवा सोसायटी तर आहेच, हे सगळे हेच दाखवतात, शिकवतात की तू जर इमोशन्स दाखवले, एखाद्या गोष्टीबद्दल तू एक्साइट झालाय, खुश होऊन नाचलाय किंवा दुःखी झालाय, रुसून बसलाय, तर तू मर्द नाहीच, असं काय पोरींसारखा वागतोय, हे वाक्य फिक्स येतं. आणि हा, रडायचा तर विषयच सोडून द्या, त्याबद्दल तर बोलणारच नाही. मायबाप मेल्यावर सुद्धा सगळं दुःख गिळून डोळ्यात एक थेंब न येऊ देता गप्प बसलेलं बघितलंय मी. पूर्ण सप्रेस करून टाकतात इमोशन्सला आणि अवॉइडंट होऊन जातात. अँड देन दे चॅनलाइज ऑल द इमोशन्स इन टू वन इमोशन, द सुप्रीम इमोशन ऑफ ऑल द मेन, अँगर. राग दाखवतो ना, म्हणजे तिथं तरी मर्दानगी दिसेल. 24/7 मनामध्ये एकच विचार चालू असतो, द फिअर ऑफ जजमेंट, द फिअर ऑफ मॅनिप्युलेशन, की मी जर ह्याच्या समोर हिच्या समोर व्यक्त झालो, माझ्या फिलिंग शेअर केल्या, तर दे आर डेफिनेटली गोइंग टू यूज धिस अगेन्स्ट मी इन फ्युचर. आणि असतात काही जण जे या फिअरला सुद्धा ओव्हरकम करतात. मेन डू शो देअर इमोशन्स, मेन ट्राय टू एक्सप्रेस देमसेल्स, पण ते जे अटेन्शन आहे, त्याचे व्हॅलिडेशन आहे, ते मिळतच नाही. अँड द डिसअपॉइंटमेंट हर्ट सो मच दॅट दे नेव्हर डू इट अगेन.